नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुमच्याकडनं जर चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही ऐकताय प्राध्यापक व बा बोधे यांची मुरळी ही कादंबरी आणि आज भाग 6. महिना कसा उलटला समजलंच नाही. पावसाची चिकचिक कमी झाली. निदान गावातून तरी मोकळ्या अंगानं हिंडता यायला लागलं. गढूळ पाणी स्वच्छ झालं. माशांना ऊत आला. कोळ्यांची चंगळ. रोज दुपारी 4च्या पुढे पुलावर मासेवाले बसायला लागले. घरटी 1-2 दिवसाआड तव्यावर मासा परतला जायला लागला. राधाचं घर याला अपवाद नव्हतं. नामापेक्षा तिलाच मासा फार आवडायचा. काल गावातच घातलेल्या जागरणानं ती कंटाळली होती. साधं जागरण होतं तरी रात्री 1:30 वाजलाच. झोपून उठायला 9 वाजले. ती उठली तेव्हा नामा अंथरुणात नव्हता. स्वतःच कोणासोबत तरी मासे पकडायला गेला होता. पोरानंच सांगितलं. बरं वाटलं तिच्या मनाला. ती तशीच उठली. कशी तरी अंथरुणं आवरली. केस बुचड्यात गुंतवले. सुटलेल्या निऱ्या नीट बांधल्या. चुलीकडे वळाली. एकाएकी तिला आई आठवली. लवकर उठून पाणी तापवून ठेवणारी म्हातारी. वरची कामं म्हातारी असताना तिला करावी लागतच नसत. पांढरं कपाळ सांभाळत बिचारी जमेल तेवढं करत राहायची. म्हातारी गेली आणि सगळा महिना धावपळीत गेला. ढासळलेली भिंत बांधावी लागली. निघालेली चौकट व्यवस्थित ठोकली. कापडं चोपडं मन मारून घ्यावी लागली. आतलं घर तर सगळं पुन्हा सावरावं लागलं. बाहेरच्या घरातला चिखल काढण्यात 2 दिवस गेले. नुसता वैताग. घरभर डास त्यात गारवा. रात्र झाली की उजाडतंय कधी असं व्हायचं. भिजलेल्या गोधड्या वाळायलाच 4 दिवस लागले. नामाचं घरात लक्ष नव्हतं. तो सारखा पीत बसायचा. कुठून कुठून पैसे आणायचा. क्षुल्लक गोष्टीवरनं राधाची आई बाहेर काढायचा. अंगावर धावूनही जायचा पण राधा गप्प बसायची. तो मासे घेऊन आला आणि बाहेर धूत बसला तेव्हा ती मोरीत आंघोळ करत होती. त्यांनी एकदाच तिच्याकडे बघितलं. जर्मनची डिचकी भरून घेतली. पोराला पाणी घालायला बोलवलं. ती काही बोलली नाही. शांतपणे आंघोळ करत राहिली. तो दुसऱ्यांदा पाणी न्यायला आत आला. डिचकं भरून घेत म्हणाला, आत्ताशी आंघोळ मानल्यावर जेवायला 12च वाजणार की. काय कुठं भाऊसाहेबाला भेटायला जायचे वे? तुला भाऊसाहेब आणि रावसाहेबच आठवणार. थिल्लर बायच नाही दुसरं सुचतंय काय? ती फक्त हसली आणि कपडे घालत म्हणाली, काय घावलं का नाही? नाही. मग कशाला नदी बघायला गेलता काय? आम्हाला वाटलं असाल मरळ घेऊन आलेले. तर मरळ म्हणजे काय कडचा दगड आहे वय उचलून आणायला? शिकार सापडाय बी नशीब लागतंय. आता तुमच्या नशिबाला कसली धाड भरली? सापडले वाटते की बरंच काय बाय. हाय 10-12 माणसं हाताच्या अंगठ्यावानी. स्वच्छ पाण्यात मोठा मासा नाही गाळायला लागत. साऱ्या चिंगळ्या. मासं खायला मिळणार म्हटल्यानं पोरगं बी हरकलेलं. सारखं आत बाहेर करत असलेलं. बापाचा शब्द खाली पडू द्यायचा नाही. नामा तापला का पोराजवळ बसायचा. गप्पा मारत सगळं विसरायचा. लहर लागली की त्याला शिकवायचा. म्हणायचा, शिकून लय मोठा हो. अगदी आमच्यावानी टिमकी ठोकत बसू नक. वाईट रे बाबा यो धंदा. इमान कसलं बी नाही राहिलं. देवाच्या नावानं माणसं कशी बी नागडी नाचत्यात. काय करते हो पोराला? पोरगा आपला हसायचं. पाठीवर उभ्या आडव्या रेगा मारत बसायचं. राधीला सगळं जाणवायचं. तो तिलाच उद्देशून टोमणे मारतोय हे कळायचं पण बोलता यायचं नाही काय. नामा कधी कधी आती करायचा. डायरेक्ट संशय घ्यायचा. मग तीही चिडायची. मनाशी म्हणायची की ह्या किरडीवाल्याचा नाद द्यावा सोडून सरळ वाठारकर मोहिते गाठावा त्याच्याजवळ राहावं. गावभर नाचण्यापरास ते बरं. माणसं सारखी वासाव हिंडतात. कोणाशी मोकळ्या मनानं बोलायची सोय नाही. तो माणूस नाही अक्कर माशी आहे नसता.
तरी बरं एका खुनात शिक्षा भोगून आलाय, शहाणपण कसलं ते नाहीच अजून. का कोण जाणे, पण ती त्याला घाबरायची. त्याच्या तोंडावर असं बोलायची त्याची हिंमत नव्हती. त्याचा तिरसट स्वभाव ती ओळखून होती. ट्रकमधनं एका ड्रायव्हरनं सगळा ताफा खाली उतरवला तेव्हा हा पठ्ठ्या चिडला. विधभर लांबीचा खेळा त्यांनी आरण देऊन चाकाला लावला. 100 फुटावर सगळं चाक रिकामं झालं. असला हा नामा. त्याच्या तिरसटपणाच्या अनेक कथा तिला परिचित होत्या, म्हणूनच एकदम तडकाफडकीत तुकडा पाडायला तिचं मन तयार नव्हतं. तिनं मासे परतायला टाकले, तोच वरच्या आळीचा सकटे आला. बाहेर पायरीवर उभा राहिला. नामाला म्हणाला, नामा, आज दुपारी या, आमच्या घरी कार्यक्रम आहे. कसला? अरे ह्योच की आपला, आमची बहीण सोडायची देवाला. अरे वा, नक्की येतोय की मग. नाही दोघं बी या. मामी कुठे आहेत? मामी आई आज स्वयंपाक करती. राधा मामी असं म्हणत सकटे आत आला. काय झालं का स्वयंपाक मामी? चाललाय बाबा, बस. नाही आता बसाई येळ नाही, आवातनं सांगून येतोय. कशाचं बाबा? हेच आपलं, बहिणीला मुरळी करायची खंडोबाची, या दोघं मिळून. वय काय आहे, बकरं आहे का बोकुड आहे? नाही, बोकाड आणलंय चांगलं 8 महिन्याचं. नारळाच 10 आणल्यात खिसून घालायला. या बरं का? वय येतो की. सकटे पळाला तसा नामा म्हणला, हड उगाच माशी आणलं. अहो जेवण काय आत्ता नाही, सांचं आहे. हा ते झालंच म्हणा. पुजाराचा निरोप आला म्हणून नामा तिकडे गेला आणि नेमका पोस्टमन दारात आला. राधाबाई खंडोबा भंडारे. पाकिट आत फेकलं त्याने. पाकिट उघडून बघते तर सुभानरावचं पत्र. सुभानराव रागावला होता. आत्तापर्यंत त्यांनी 3 पत्र पाठवली होती, एकही राधाच्या हातात पडलेलं नव्हतं. तो अमावास्येला रविवार गाठून पालीला येणार होता. निदान गाठ तरी पडावी अशी त्याची इच्छा होती. आता तो नोकरीवर हजर होणार होता. दीर्घ मुदतीची आजारी राधा संपत आली होती. लग्न करायचा विचारही त्यांनी बोलून दाखवला होता. तिने भराभरा पत्र वाचलं आणि पापडाच्या डब्यात घालून ठेवलं आणि कामाला लागली. सुभानरावाची आधीची पत्र नामाच्या हातात पडली असणार हे तिने ताडलं. त्याशिवाय तो एवढी आक्रमक चाल करणार नाही हे सुद्धा तिने ओळखलं. पोराकडनं पत्र मागून घेतलं आणि ते सवडीनं लिहायचं असं ठरवून ठेवून दिलं. नामा आलाच. अरे तो अजून हिथं जेव आहे. अगं तिकडं सगळ्या मुरळ्या जमल्या की. जा जा जा, सकटीन बाई वाट बघत असेल तुझी. अहो घर तर आवराय पाहिजे. तिने स्वयंपाकघरातला पसारा आवरायला सुरुवात केली. धुवून पालथी घातलेली भांडी फळीवर लावली. विळी खिळ्याला अडकवली. चुलीतल्या काटक्या मागे ओढल्या. त्यावर पाण्याचे 4 थेंब टाकले. केरसुणी फिरवली. पातळ बदललं. कासोटा न नेसता गोल नेसली. तसा नामा म्हणला, काय कुठं कॉलेजला निघाली काय? का रोज कासोटा घालावा असा नियम आहे का? मी मुरळी आहे, डॉंबारीन नाही. मग गोल पातळ तरी कशाला नेसली? नागडीत जा की. काय नखरं करायला काय प्रमाण बेमान आहे का नाही? आता याच्यात काय नखरा झाला? अंगभर पातळ नेसणं गुन्हा आहे वय? नाही गुन्हा नाही, करतुकाची बाब आहे. पोस्टमन आलता का? नाही हो. का कोणाचा टपाल यायचं का? मला कोण पाठवतंय? आलं तर तुलाच येईन. कशावरनं? तुमच्या हातात पाडल्यावर पत्र पार त्याचं नव्हतं कारण की तुम्ही. उगा काय बी संशय घे नको. मी कशाला संशय घेते? तुमचं मन तुम्हाला खाते. बरं आता जाती साकट्याच्या आहेत का मी जाऊ? दोघं मिळून जाऊ की. मी येणार नाही, निदान तुझ्यासोबत तरी. का बाय, काय कमीपणा वाटतो काय? माणसं चाकूर रॉक लगेच बोर्ड धावतात. तुझ्याबद्दल मागं नका नका ते बोलतात. तुझं देवळात बसणं लोकांना पीठत बसल्यावानी वाटते. आत्ता जाऊन ताराला जीव देती म्हणजे जीवाचं समाधान होईन तुमच्या. मी म्हणून टिकली, एखादी गोंगारा देऊन खावा पासार झाली असती. तू हो, मी कुठं राहायचा आग्रह करतोय तुला? नुसतं बोलायला तर पहिला नंबर आहे बाया. तासभर बाहेर नाही यायला उशीर झाला तर जिबेला सापाची जीभ फुटते तुमच्या. पळून बिळून गेले तर फास लावून माराल मला. हा, फास लावायला मी काही येडा नाही आहे. तुझ्या परस ना मी मुरळी आणन, मी सुखानं संसार करेल. करा की, चांगलं रामाचं राज्य करा. हां, येते जाऊन मी. यायचं असेल तर या, नसेल यायचं तर नका येऊ. माझं काय म्हणणं नाही बाया, तुम्हाला वाटेल तसं करा. राधा तारा तारा कोटमा घेऊन गेली. कमरेला 2 रुपयाची नोट खवली. 10-12 घरांना वळसा मारून ती वरच्या आळीकडे निघाली. वाटेत तुका केंजळे भेटला. नामा नाही आला वय?
ते काय त्यांच्या मनाचं राज, आपण कुठवर सांगायचं. बरं हे बघ, तो इंजेकर पुजारी आला होता, म्हणला चौक तयार ठेवलाय, 15 मिनिटात जागरण घालून जा. तिथं थांबले देवळाजवळ. मी हायच, तू चल अशी. आता नाही जात नामाकडं, 5 माणसं असल्याची गाठ. अरे साकटाच्याच जायचंय, अजून भाऊलं नाही उभं राहिलं, अर्धा तास लागला अजून. चल येऊ पडदिशी. गेली राधा, सीता होतीच. कोटमा डिंबडी पुजली, चौकावरल्या तांब्यात नारळ 5 पानं ठेवली, 5 पाळ्या तेल वतलं, दिवटी पेटवली, काकडं नाचवलं, भांडारा उधळला, 2-4 आरत्या म्हणल्या, झालं जागरण. तुकानं खुश होऊन एकट्या राधेला 5ची हिरवी खट्ट नोट दिली. बाकी 15 चौघात वाटून घेतले. देवाच्या पाया पडून ती साकटेच्या घराकडे वळली. नव्या मुरळीचा खंडोबाशी लगीन म्हणजे वाघ्या मुरळीचा सन्मान. पाली गावातले 6च्या 6 ताफे तिथं हजर होते. जुन्या म्हाताऱ्या मुरळ्यांपासून तरण्या मुरळ्यापर्यंत चांगल्या 15-20 मुरळ्या हजर होत्या. 5-50 वाघे होते. नामही आला होता. बहुतेक जण पिलेले होते. साकटेच्या घराला आज लगीन घराचं स्वरूप आलतं. छोटासा मंडप घातला होता. गाडग्या मडक्याचं बहुलं उभारलं होतं. नुकता कुठं पदर आलेली 13-14 वर्षाची गंगी खाली मान घालून उभी होती. भोवतालच्या अनुभवी मुरळ्या मानाच्या करवल्या होत्या. 5 जणींच्या हातात नारळ घातलेले तांबे होते. 2-3 तिला सजवत होत्या. मोत्यांच्या मंडवळ्या आणि काचेचं बाशिंग तिच्या कपाळी बांधलं होतं. देवाशी तरण्या ताठ्या मुलीचं लग्न लावून देणारे आईबाप सुद्धा निगरगट्ट वाटत होते. सक्टेची ही चुलत बहीण, तशी आईची एकुलती एक पोरगी, पण पहिली 8 वर्ष कूस उजवली नाही, म्हणून देवाला तिने नवस केला की माझी कूस उजळू दे, होईल ते पोर तुझ्या पायावर घालीन. नेमकी पोरगी झाली. पुढे कूस उजवत गेली. आज बिचारीचा लग्नाचा दिवस उगवला. धाकट्या बहिणी भाग्यवान, नाही तर त्यांच्याही नशिबात हाच वनवास आला असता. राधी पोरीकडे बघत विचार करत होती. तिला तिचं लग्न आठवत होतं. केलेला आकांतही खोलवर जागत होता. नाही म्हटलं तरी तो आठवत होता. वाजंत्र्यांनी वाजवायला सुरुवात केली तशी राधी भानावर आली. गंगीला जवळ बसून धीर द्यायला लागली. मानाचा पुजारी आला. विधी उरकले. मिरवणूक मंदिराकडे निघाली. पुढे वाजंत्री, मागे नारळ तांब्या घेतलेल्या बायकांमध्ये सजलेली नवरी, मागे मुरळ्या आणि वाघे. प्रत्येकाच्या हातात आपापली वाद्य. काहींच्या हातात नुसतेच कोटमे, काहींच्या गळ्यात कंडक्टरच्या कातडी पिशवीसारखे भंडारा ठेवण्याचे खिसे. एक जात सगळे भंडाऱ्यानं माखलेले. मुरळ्यांनी रस्त्यानं नमन तारसप्तकात म्हणायला सुरुवात केलेली. वाघे मधूनच वाद्य वाजवत असलेले. नवरी मंदिरात आली. गळ्यात तुळजापूरहून आणलेल्या 21 कावड्यांचं मंगळसूत्र चढलं. बाशिंग भंडाऱ्यानं रंगलं. लग्न लागलं. खंडोबासोबत माळसाईचा आशीर्वाद लाभला. खंडोबाच्या दुसऱ्या बायकोला बाजूला निदान देवळात तरी स्थान मिळालं. पण ह्या आश्राप मुरळ्यांना खंडोबाची बायको होऊन उघड्यावरच पिसावं लागणार. पोरगी ओक्साबोक्षी रडली. कपाळी कुंकू, गळ्यात कावड्यांच्या गाठा आणि हातात कोटमा आला. सगळा आधारच तुटला. समाजानं वैफल्य बहाल केलं. देवाच्या नावानं आसवं गाळत ती मंदिरात गेली. तशीच परत मिरवत मंडपात आली. मुरळ्यांनी फेर धरून लग्नगीतं गायला सुरुवात केली. बकरं चरावर रटरटायला लागलं. नव्या मुरळीवर मन घालणारे वाघे आता दारूच्या कैफात बुडून गेले. एकमेकांशी टिंगल टवाळी करत मुरळ्या न्याहाळायला लागल्या आणि खिदळायला लागले. राधाला तिथे थांबवेना आणि परत जाणंही बरं वाटेना. सगळ्याच मुरळ्या स्वयंपाकाकडे वळाल्या तशी तीही त्यात सहभागी झाली. कुठून कुठून गोळा करून आणलेली ताटं खडखडायला लागली. दिवस मावळला. पंक्ती बसल्या. आसपासल्या फुकट्यांनी वेगळ्या बैठकी ठोकल्या. तिकडे मुरळ्याही एक झाल्या. 2-3 प्यायल्या. इतरांनाही पाजायला लागल्या. राधा तयार होईना तशा चिडल्या. तिची खिल्ली उडवायला लागल्या. तसं तिला राहवलं नाही. तिचा फटकळ स्वभाव उफाळून आला. गांधारी नावाच्या मुरळीनं तिला जास्तच छेडलं. अगं मार की कपभर.
त्या मिलिटरीवाल्याची रमगवाड लागती, आमचं नाव टोचतंय वय का घासा धरतंय तुझा. राधी भडकली, मागे वळल्यासारखं केलं आणि भडकवली एक तोंडात तिच्या. गांधारीची दारू तर उतरलीच, पण तिचे 4 दातही ढिल्ले झाले. कोणी काय म्हणायच्या आत ती सटकली. गंगीची आई समजूत काढायला लागली, पण ती थांबली नाही. पान निवळीसारखी सरसरत गेली. हातातला कोटमा सांभाळत घरी आली. नामा खूप उशिरा घरी आला. त्याला स्वतःचा तोल सावरत नव्हता. येडपाटासारखा काहीतरी बडबडत होता. राधा पोराला पोटाशी घेऊन झोपली होती. तो बराच वेळ उशाला बसला, खूप काही बडबडला, मग बाहेर जाऊन ओकला. एकदा दाराला धडकला. नंतर कसं तरी दार लावून तिथेच कसा तरी आडवाही झाला. सकाळी 10 वाजायला दिवस आला तरी तो उठला नाही. तिनेही उठवला नाही. पोरगं आंघोळ करून जेवलं आणि शाळेत गेलं. ती आंघोळीला बसली आणि नेमका पुजारी आला. काम नेहमीचंच, जागरणाचं. त्यांनी बाहेरनं 2-4 हाका मारल्या, पण मोरीतनं उघड्या अंगानं तिला उठता येईना. नवऱ्याला हाक मारता येईना. पुजारी हुशार, सरळ आत आला. अंगावरची चादर ओढली. तसा पाठ्या, आईला कोण आहे रे सोकळीचा, असं म्हणत तडक्या उठला. पुजाऱ्याला बघून चेहरा पाडला. काय अजून झोप झाली नाही वाटतं? नाही, जरा डोळा लागला. मग कमी घ्यायची जरा. काय करणार, सवय जाती वय. बरं जागरणाला या, लवकर या. वेळेची माणसं आहेत, त्यांना लवकर माघारी जायचे. पैसे घ्या. माझं तर डोसकं धरलंय दारूने. मग राधाला पाठीव, काल एकटी चालती की. कवा? अरे काल तू का होता? 12च्या दरम्यान ये बरं का. चलतो मी, आता येळ नका. गड्याला काय भांडायला निमित्तच पाहिजे होतं. राधी चहा घेऊन आली तसा गाड्यानं फणा काढला. काल कोणाला विचारून गेलती का जागरणाला? कुणाला म्हणजे? माझी मी मुक्त्या रे. अरे लेका, मी जेत आहे की अजून. हे बघा, चहा घ्या मग भांडा. रोजचा कर्कश ऐकून कान केटल्यात माझं. मला न विचारता का गेली तू? हे बघा, मी काही लगीन लावून आली नाही तुमच्या मागं. हुकूम सोडायचं काम नाही. ज्या आईला तुझ्या, जाऊन राखी त्या तुकाजवळ नाही त्या सोबाण्याजवळ. त्यांनी कोपऱ्यातली चप्पल उचलली, फेकून मारली. राधीला रडू आवरेना. ती तिथेच चुलीजवळ बसून रडायला लागली. रात्री गांधारीबरोबर झालेल्या भांडणामुळे बाकीच्या मुरळ्या दुखावल्या होत्या. त्यात घरात नवराही दोरावला. ती जास्तच निराश झाली. मनात असंख्य विचारांच्या पाली वळवळायला लागल्या. त्यातच पोटात भुकेनं कुरूप केलं होतं. ती काही बोलणार तेवढ्यात नामा डाफरला. राहायचं असेल तर मानानं राहायचं, इमानानं जागायचं. नाही तर त्या कडापूरच्या वाघ्या लावारावाने नारगळनं नाक कापून टाकील आणि दिन हाकलून. हात बघू बघू की हात. नाक कापायला म्या कुठं शेण खाल्लंय वे? शान खाल्लंय का गू खाल्ला ते सांगेन तिथं आल्यावर. लय चुरू चुरू बोलायचं काम नाही. मोडदा पाडायला वेळ नाही लागणार मला. कशाला भ्या घालताय? मल्हारी काही झोपलेलं नाही. तुझ्या मागं मल्हारी आणि आमच्या मागं काही रावण आहे वय सटवे. गोरी गुमटी अन्न उडदाची दामटी. लय चाळं वाढलं का तुझं? बाईची जातच आरामखोर, आपलंच खरं करती. राधानं काळजावर धोंडा ठेवला, जिभेला लगाम घातला. घर, स्वयंपाक आणि धुणं एवढ्यासाठीच ती बाहेर जायला लागली. कधीतरी देवळात जायची. 10-5 मिनटं थांबायची. गंगी तिथे बसलेली असायची. नामानंही अलीकडे गंगीशी लगट वाढवली होती. खरं तर गंगीला तो बापासारखा, पण तो तिच्यावर मन घालत बसायचा. गंगी पण हुशार. गावातल्या टार्गट पोरांचा त्रास चुकवण्यासाठी दिवसभर नामाच्या जवळ बसायची. त्याच्या मांडीवर थाप मारायची, खिदळायची. फार लवकर तयार झाली ती. दिसायला भोळसट असली तरी पक्की होती. राधीला हे जाणवायचं, पण ती गप्प राहायची. आपल्यापेक्षा या कोवळ्या मुलीत नामाला काय अप्रूप दिसलं असा तिला प्रश्न पडायचा. सीती तुकाजवळ होती तरी राजरोसपणे 7-8 लोकांशी तिचे संबंध होते. तुकालाही ते माहिती होतं, पण तुका शांत होता. राधीचं तसं नव्हतं. अद्याप या घटकेला तरी ती नामाशी प्रामाणिक होती, तरीही नामा तिच्यावर जळफळत होता. शेवटी व्हायचं तेच झालं. नाम्यानं गंगीला आपल्या ताफ्यात घेतलं. 2-4 जागरणात नाचवलं, मनासारख्या नोटा दिल्या. राधा आपोआप घरी बसली. एवढं करून नामा थांबला असता तर राधानं तक्रार केली नसती, पण नामानं गंगेला रखेली म्हणून आपल्या घरी आणली तशी ती चिडली.
शोभतंय का म्हातारपणात? म्हातारा तुझा बाप मी नाही, आताशी 40 लागले म्हणून असलं थेरवय. ती सोदी बाहेर घालवा आधी. तू हो बाहेर. सुभानराववर मरती वय तू. त्याची पत्र घावल्यात मला. तो गेला मिलिटरीत, जा हुडक त्याला, पळ. असं होईल असं राधाला वाटलं नव्हतं. ती रड रड रडली आणि शांतपणे अंगावरच्या पातळानिशी बाहेर पडली. पोराची आठवण येताच तिला रडू कोसळलं. देवळाजवळ आली. पोराची शाळाही तिथेच. पोराला डोळे भरून बघितलं. ती देवळात आली. देवापासून बसून खूप रडली. बानूच्या कानात म्हणाली, सगळ्यांनी लाथ हाडल्यावर इथं तरी जागा मिळाल ना? का तू बी लाथ हाडणार? कपाळी भंडार लावला. झारीतलं तीर्थ हातावर घेतलं आणि पालाईच्या पायरीवर पाय देऊन ती बाहेर आली. शांतपणे वेड्या खांबाला टेकून बसली. कितीतरी वेळ तशीच बसलेली होती. डाव्या बाजूनं एक खोबऱ्याचा तुकडा आला. अंगावर पडला. तशी दचकली. वळून बघितलं तर समोर सुभानराव. ती चटक्यावर उठली, धावत गेली. एवढ्या माणसात मंडपासमोर ती सुभानरावच्या गळ्यात पडली. खूप रडली. त्याचा हात धरून आत देवळात आली. खंडोबाला म्हणाली, तुझ्यावर श्रद्धा ठेवून यांच्या आसरेनं जगायची शक्ती दे मला. सुभानरावनं 10ची नोट पुजाऱ्याच्या हातावर ठेवली. तसा पुजारी मिशीच्या टोका इतका तोंड वासून बघत राहिला. दोघांच्याही कपाळी भंडारा लावत त्यांनी आशीर्वाद देऊन टाकला. ती सुभानरावला घेऊन दरवाज्यातून बाहेर पडायला आणि नामा गंगेला घेऊन यायला एकच गाठ पडली. राधीचा अहंकार उफाळून आला. ती नामाला सरळ म्हटली, हिम्मत असेल तर आडव आता. ढिला झालेला जाबडा उपटून काढतीन माझं सुभानराव. सुभानरावलाही खुमखुमी आली. त्यांनी नगरखान्याचा दरवाजा सुद्धा नामाला ओलांडा दिला नाही. त्याचा गळ्याच धरला. बाडवे, या जागेवर माझ्या कानशिलावर लंगर तोडला होता ना तू. आता मी निस्त्या मनगटानं तुझा कान फोडतो का नाही बघ. असं म्हणत त्यांनी वळलेली मूठ नामाच्या कानावरच लागावली. निब्बार टोला बसला. तसा कानाचा गड्डू झणझणला. डोळे इतके गरगरले की एका सुभानरावचे 2 सुभाराव त्याला दिसायला लागले. अमावास्या त्याच्या लक्षात राहिली. राधी सुभानरावच्या मोटरसायकलवर बायकोसारखी बसली. नामाला अंगठा दाखवत भरारली. नामाला लागल्यासारखं झालं. गंगीपुढे आपला अपमान व्हावा ही बाब त्याला लांछनास्पद वाटली. स्वतःची फजिती लपवत तो म्हणाला, हे राहून राहून किती दिवस राहणार. शेवटी त्यो हे मिलिटरीवाला. ढ्याबार वाढला का दिल पिटाळून बघत राह तू. गंगी नुसती हसली. कोठमा सांभाळत दगडी चौथऱ्यावर बसली. समोर बसलेली नकटी मुरळी मनातल्या मनात तिला शिव्या घालायला लागली. स्पर्धेतलं राजकारण त्या चिमुकल्या विश्वातही डोकं वर काढायला लागलं. खुन्नस वाढायला लागली. नामा काय आणि राधी काय दोघे आपापली सोय बघत राहिले. गैरसोय होताच उत्तर दक्षिण अलग होऊन पळाले. हाल झाले बिचाऱ्या पोराचे, छोट्या धोंड्याचे. आई जाताच त्याने रडून कालवा केला. नवी आई घरात आल्याचं बघून तो गोंधळला. तिला शिव्या द्यायला लागला. गंगीसुद्धा वेडपट. लगेच आई झाल्यासारखी त्याला बदडायला लागली. रात्री नामा अंगाशी झटायला लागला तसा तिने घरभर धिंगाणा केला. त्याला वाटलं नवीन आहे, घाबरत असेल, आत्ताची कुठे पदर आलाय, नखरे करणारच की. नाही म्हटलं तरी तो खूप धडपडला. दोघांच्या गोंगाटानं पोरगं उठून बसलं. दुसऱ्या दिवशी शेजारची माणसं बोंबलायला लागली. निलाजऱ्या जोडीनं सगळं हसवण्यावारी घालवलं. नामानं गंगी पटकवली आणि तरण्या वाघांची उलाढाल झाली. ही कोवळी पोर याला कशी भुलली. चाल्याच्या तोंडात फक्त 28 दात आहेत तरी त्याच्यावर मरतीये. तरुण वाघे धडपडून उपयोग शून्य. नामानं गुपचूप जवळची अर्ध्या तोळ्याची अंगठी गंगीच्या स्वाधीन केली होती. हा सगळा अंगठीचा प्रताप होता. हा प्रताप फार काळ टिकण्यासाठी पडेल त्या कारवाया करायच्या असा त्याचा विचार. त्या दिशेनं तो पावलं टाकत होता. नाहीतरी टचबारलेल्या राधीपुढे हा फुसका घाटा केव्हाही दिखाऊ होता. त्यातली मजा यात नव्हती. नामाही मनोमन ओळखून होता. सुपारी घेतल्यानंतर बाहेरगावच्या जागरणाला गंगीला न्यावी का नाही ह्याविषयी नामा विचार करायला लागला. एक दिवशी तुकाला म्हणाला, तुका तुझं काय म्हणणं आहे? कशा बाबतीत? गंगीला बाहेरगावी न्यायची का नाही? कर. नाही तसं काय नाही, पण माणसं वाईट झाली. माणसं वाईट नाही, तुझं मन तुला खातंय. हे बघ उगा काहीतरी बोलू नको. नाही तर काय,
अरे गंगी म्हणजे काय हिंदी सिनेमातली बिंदू आहे वय, नवी माणसं तिला पाळवाय बघत्यान ही हडपट. अरे परीस घालून बसला, आता लोखंडाचा तुकडा जपतोय. तू बी लागला का जाळायला? अरे म्या कशाला जळतोय? काय गंगी म्हणजे काय अप्सरा वाटली वय तुला? असली काळी माकडाची पिल्लं लय बघितल्यात म्या. मला माझ्या शेतीमध्ये समाधान आहे. हा लय पतिव्रत आहे ना ती. 7 गावं फिरणार, 10 जण हेरणार. तुका चिडला त्याने नामाचा गळाच धरला. असा रॅसला भेतडात डोळच फिरवायला लागला. हे बघ तू काय हे चांगलं नाही. भडव्या फासून मारला पुन्हा माझ्या वाटेल गेला तर तुझ्या पाया तापेची वाट लागली. तू कोण जागीरदार वय रे तुझ्या सवडीनं सुपाऱ्या घ्यायला? अरे जा, मी माझ्या कालानं वागणार. गंगेला नाही आणणार मी. नका आणू. घरात चौक मांड, चौरंगावर बसव, तिच्या डोंगराची पूजा करत बस. लय कौतिक सांगतोय. तू काय लय जड जाईल. मी जेल बघून आलेला माणूस आहे. अर्धे तसलं नेहमीचं भ्याड. बाकीच्या बायकाच निघालायचं, मला नाही. तुझ्यात किती पावर आहे मला माहिती. अंगात एवढी खुमखुमी होती तर का आडवा गेला नाही रे त्या वाटार कराला? मला राधी नकोच होती वाईट चालीची. हा तू लय चांगले चालीचा. ही गंगी तुझं भरीत करल ना तवा कळल तुला. काय करू दे, भाकरी बरोबर खाईल म्या. तू पुन्हा माझ्या चौकशा नाही करायच्या. अरे कुणाला येळ आहे इथं बसायला? उद्या नवा ताफा वगैरे उभा करतो का नाही बघ. कर की बघू कुठली मुरळी मिळते तुला. अरे एका मुरळीवर ताफा चालवल पण तुला उघडा पाडल म्या. गावातला एक माणूस तुझ्याकडे फिरको देणार नाही, ध्यानात ठेव. आसपासच्या वाघ्यांनी भांडण मिटवलं. देवळातल्या जागरण ऑफिसलाच भांडण चाललेलं. माणसांना काय, ती तमाशा बघायला तयार. पुजारी तर त्याच्यावर टपून असतात. कारण वाघ्यांच्यात भांडणं लागली की पुजाऱ्यांचा फायदा ठरलेला. एरवी जागरणाला 20 रुपये मागणारे वाघे प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यासाठी 10 रुपयाला 5 माणसं नाचवायला तयार होतात. पुजारी नोटांनी खिसे भरतात, वाघे ओरडून ओरडून मारतात. कपाळी भंडारा आणि डोक्यात दारू असली की यांना दुसरं काही नको, फक्त भाकरीसाठी रातभर कोकलतील. तमासगिरांच्या वरतारा. तमाशातल्या माणसांना निधीन वगापुरती तरी भरजरी कापडं घालता येतात, रंगरंगोटी करून उपाशी पोटी शिरा ताणता येतात. यांचं तसं काही नाही. जागरण असो नाही ते एखाद्याची मयत, यांच्या अंगावरचे कपडे तेच. घरात दारात देवळात माणसात सगळीकडे सारखं. मुरळ्यांना निदान ठेवणीची 2-4 पातळं तरी असतात, पण वाघ्यांना काय पोस्टमनसारखा भांडार खाऊ टाकला. शब्दानं शब्द वाढला, नामा पेचात आला. गंगे उडवल्यानं आधीच सक्ट्याची 7 घरं दुरावलेली, त्यात तुकानं माणसं फिरवली. हक्काचा ताफा गेला. नामा उघडा पडत चालला, त्यात गंगीचं थेर वाढायला लागलं. 3 महिने उलटले तरी पोरीनं नामाला अंगाला हात लावू दिला नाही. एक दिवस नामा वैतागला. पहाटे देवळात येऊन बसला. खंडेरायाला मनात म्हणाला, आता तूच बघ देवा. गंगी दिसायला बाई असली तरी पातळाच्या आत पुरुष आहे. लाजती म्हणवतो इतकं दिस कशी लाजल? बाय म्हणून कसलं जवळ येणं ते नाही. काय बाबा पाप केलं तर मी तुझ्या दारात? एकाएकी त्याच्या फाडकन मुस्काडात बसली. झटक्यात अंधारी आली. समोरचं काही दिसेना. जेव्हा गालफाडा काळच्या झिणझिण्या कमी झाल्या तेव्हा त्याने इकडे तिकडे बघितलं. देवाशिवाय देवळात दुसरं कोणीही नव्हतं. तो उठला, पुन्हा एकदा स्वतःच्या तोंडात मारून घेतली, खाली वाकला, पाया पडला. चुकलो देवा, पुण्यांदा नाही वाकडी वाट चालणार असं म्हटला आणि मंदिराच्या बाहेर आला. तो मंदिराच्या बाहेर आला तेव्हा फटफटत आलं होतं. डोंगर चढल्यावर माणूस वागतो तसा वाकला होता. खंडेरायानं आपल्या मुस्काडात मारली हा विचारच त्याला घाबरवून सोडत होता. घरात बसून तो बराच रडला. कोटम्यात होता तेवढा भंडारा कपाळी माखला. गंगेनं चहा दिला तरी घेतला नाही. देवाचं नाव घेत राहिला. काय गालाव, काय चावलं काय? गंगीने विचारलं. हा काय काय चावलं काय? तुझा बाप चावला टवळे. आत्ताच्या आता चालती हो. काय म्हणू ह्या रागाला? येऊन अजून 4 महिने सुद्धा झाले नाही. तू आधी बाहेर हो. नाही होणार. उठलो म्हणजे सडकून काढायला म्या. खंडूबा हात ठेवाल का जागेव? ऊस मोडल्यावर आणि मोडून टाकल की हात. नामा पुन्हा हाबकला. हात गालावरनं फिरला. एकदा दोन्ही हातांवरनं डोळे फिरवले. थोबाडात मारणारा खंडोबा हातपाय मोडून आपला खेकडा करेल हे त्याने ओळखलं. बसल्या जागेवर त्याची लापशी झाली. अंग थरथरायला लागलं. ओठातले शब्द आतमध्ये पळाले. घशात अडकले, तिथेच खुडबुडले. त्याला दरदरून घाम फुटला. पोतभर भंडारा अंगावर ओतल्यासारखा तो पिवळा चुटूक पाडला. मनातल्या मनात स्वतःला नशिबाला शिव्या मोजायला लागला. पोरगा टवकारल्यागत बघत राहिला. आपला बाप
असा अंगाचं भुजावणं करून का बसलाय हे त्याला कळेना. बावळट गंगीचं खुळचट हास्य दोघा बाप लेकांना चुलीतल्या इंगळा इतकं भयानक वाटायला लागलं. कितीतरी दिवसातनं नामानं पोराला जवळ ओढलं. त्याच्या कोवळ्या चेहऱ्यावरनं हात फिरवत त्यात राधाचा चेहरा तो शोधायला लागला. मित्रांनो, हा 6वा भाग इथेच संपला. 7वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.